या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा शिवानीला विचारत असते की वहिनी तुमचं अधिपतींसोबत बोलणं झालं का? तर शिवानी म्हणत असते की सॉरी वहिनी, माझं भाऊजींसोबत बोलणं झालेलं नाही आहे, पण मी ओंकारसोबत बोलले. तर अक्षरा विचारत असते की मग काय बोलले ओंकार भाऊजी? ते दोघेजण इथे येणार आहेत ना, किती वेळ लागेल त्यांना? आणि त्यावेळी शिवानी म्हणते की खरं तर ओंकार अधिपती भाऊजींना घेऊन निघालाच होता, पण ते आता इथे नाही येऊ शकत. ते ऐकून अक्षरा विचारते पण का? ते ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत का की एखाद्या कामात अडकले आहेत? आणि त्यावर शिवानी म्हणते की नाही वहिनी, असं काही नाही आहे. आणि शिवानीचा तो पडलेला चेहरा बघून अक्षरासुद्धा काळजीत पडते. ती म्हणत असते की वहिनी, जे काही असेल ते मला खरं खरं सांगा. आणि मग शिवानी तिला सांगते की ओंकार भाऊजींना घेऊन इथे आला होता, पण तितक्यात त्यांना दुर्गेश्वरी मॅडमचा कॉल आला आणि त्यांनी अधिपतींना घरी बोलावून घेतलं. त्यामुळे अधिपती निघून गेले. आणि ते ऐकून अक्षरा खूप चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे भुवनेश्वरी नाटक करत अधिपतीला विचारत असते की अधिपती, तुम्ही जेवण का करत नाही? तुम्ही उपाशी राहताय म्हणून काय सुनबाई घरी परत येणार आहेत का? आणि त्यावर अधिपती म्हणतो की आम्ही त्यांच्यासाठी उपाशी राहत नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना फॅक्टरीमध्ये किती कामं असतात, त्यामुळे आम्हाला वेळच मिळत नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, तुम्हाला खोटं बोलता येत नाही हे माहिती आहे ना, मग कशाला उगाच खोटं बोलताय? आणि जर तुम्ही उपाशी राहून सुनबाई घरी परत येणार असतील ना, तर मग आजपासून आम्हीसुद्धा उपाशीच राहतो. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की आईसाहेब, तुम्ही प्लीज असं बोलू नका, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती, एकदा तुम्ही स्वतःची अवस्था बघा, काय करून घेतलंय तुम्ही? जर तुम्हाला इतकीच सुनबाईंची आठवण येते तर तुम्ही जा आणि त्यांना घरी परत घेऊन या. मात्र अधिपती म्हणत असतो की नाही आईसाहेब, असं काही नाही आहे. त्या स्वतःहून हे घर सोडून गेल्या आहेत ना, त्यामुळे त्या स्वतः परत या घरात येतील. पण भुवनेश्वरीची नाटकं सुरूच असतात. ती म्हणत असते की अधिपती, संसार तुम्हा दोघांचा आहे ना, मग तुम्ही दोघांनीसुद्धा समजूतदारपणे हे भांडण सोडवायला हवं. कारण प्रेम प्रत्येकालाच मिळतं असं नाही. बघा ना, आपण दोघांनीसुद्धा प्रेम केलं, आम्हाला आमचं प्रेम नाही मिळालं, पण तुम्हाला तुमचं प्रेम मिळालं ना. तुम्ही तर लग्नाच्या आधीपासून त्यांच्यासाठी किती काय काय केलं आहे. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो आईसाहेब, आम्हाला आमचं प्रेम मिळालं, लग्न झालं, संसारालासुद्धा सुरुवात झाली. पण संसार काय फक्त दोघांचा असतो का? संसारामध्ये घरातील इतर लोकसुद्धा असतात ना, त्यांचासुद्धा विचार करायलाच हवा. आम्ही एकटं काय काय करणार? आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की रथाची दोन्ही चाकं सारखे नसतात ना अधिपती. दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा स्वभाव वेगवेगळा असतो. आपणच समोरच्याला समजून घ्यायला हवं. आणि मग ती नाटक करत अधिपतीला असंही म्हणते की लग्न झाल्यानंतर नवऱ्याने घरातल्यांपेक्षा बायकोला जास्त महत्त्व द्यायला हवं. आणि आपल्या घरामध्ये जर तुमच्यावर आई किंवा बायको यांपैकी एक निवडण्याची वेळ आली ना, तर तुम्ही बायकोलाच निवडावं असं मला वाटतं. कारण आम्ही तर तुमच्या सावत्र आईच आहोत ना. तर दुसरीकडे अक्षरा खूप दुखावलेली असते. शिवानी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अक्षरा म्हणत असते की नाही वहिनी, आता ना मला काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे. अधिपतींसाठी माझ्याकडे थोडासुद्धा वेळ नाही आहे का? प्रत्येक वेळी असंच होतं. जेव्हा जेव्हा भुवनेश्वरी मॅडमचा विषय येतो तेव्हा तेव्हा अधिपती आजूबाजूचं सगळं विसरतात. त्यांना मी सुद्धा लक्षात राहत नाही. त्यावर शिवानी तिला समजावत असते की वहिनी, कदाचित खरंच त्यांची तब्येत बिघडली असेल आणि तुम्ही काळजी करू नका ना, आपण उद्या पुन्हा भेटूयात. मात्र अक्षरा म्हणते की नाही वहिनी, आता मी स्वतःहून अधिपतींना नाही भेटणार. आणि मग तिला संशय येतो. त्यामुळे ती शिवानीला विचारते की आम्ही भेटणार होतो, ही गोष्ट दुर्गेश्वरी मावशींना माहीत होती का? पण शिवानी म्हणते की नाही, हे तर फक्त मी आणि ओंकारनेच ठरवलं होतं, त्यामुळे त्यांना कळायचा तर काही प्रश्नच नाही. आणि ते ऐकून अक्षराची तर खात्रीच पडते की अधिपती मग मुद्दामच तिला भेटले नाहीत. ती म्हणत असते की वहिनी, आत्ता ना मला खरंच अधिपतींची खूप गरज आहे. माझ्या मनात काय सुरू आहे हे कोणीही समजू शकत नाही. माझी काही चुकी नसताना मला त्या घरातून बाहेर पडावं लागलं. मग आता तुम्हीच सांगा, मी काय करायचं? मी आत्ता अशा वळणावर आहे ना, जर मला इथे अधिपतींची साथ भेटली नाही आणि मी रस्ता चुकले ना, तर सगळ्यात जास्त पश्चाताप अधिपतींनाच होणार आहे. आणि मग ती रागातच तेथून निघून जाते. त्यामुळे शिवानीला काळजी वाटते.
दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला म्हणत असतो की आईसाहेब हे काय बोलताय तुम्ही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती आम्ही काही चुकीचं बोलत नाही आहे. आम्ही किती वेळा सांगितलं की आमचं आणि तुमचं रक्ताचं नातं नाही आहे आणि घरातले सुद्धा तेच बोलतात ना. त्यावर अधिपती म्हणत असतो की आम्हाला हे काही माहीत नाही. तुम्ही आमच्या आईसाहेब आहात आणि कायम राहणार. इतरांचं मला काही घेणं देणं नाही आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणत असते की हो अधिपती मला माहीत आहे, मात्र कधी कधी मला भीती वाटते की रक्ताकडे तर धाव घेणार नाही ना. त्यावर अधिपती विचारतो म्हणजे. तर भुवनेश्वरी म्हणत असते की प्रत्येक वेळी मोठे मालक आणि सुनबाई तुम्हाला आमच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही आयुष्यात ज्या काही 4 गोष्टी केल्या आहेत त्या तर कोणीही सांगत नाही, मात्र आम्ही किती कटकारस्थानं करतो, आम्ही किती खालच्या पातळीचे आहोत हेच ते दोघेजण तुमच्या मनात भरवत असतात. त्यावर अधिपती म्हणत असतो पण आईसाहेब आम्ही त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवत नाही आणि पुढच्या 100 जन्मांमध्ये सुद्धा ठेवणार नाही. आमच्यासाठी फक्त एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आमच्या आईसाहेब. आणि अधिपतीचं ते बोलणं ऐकून भुवनेश्वरी तर खूपच खुश होते. मात्र तरीही ती म्हणत असते की अधिपती आम्ही तुम्हाला जन्म दिलेला नाही आहे. मात्र अधिपती म्हणत असतो की आईसाहेब हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आमच्या सख्ख्या आईने आमची जितकी काळजी घेतली नसती ना तितकी काळजी तुम्ही आमची घेतली आहे. त्यामुळे ना आम्ही कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि तुम्हीच आम्हाला शिकवलत ना आई म्हणजे आद्य ईश्वर म्हणजे पहिला देव, मग आम्ही आमच्या देवाला कधी सोडून जाऊ का. आणि अधिपतीचं ते बोलणं ऐकून भुवनेश्वरी तर खूपच खुश होते आणि मग ती मनाशी म्हणू लागते की सुनबाई तुम्ही अधिपतींवर प्रेम करता आणि आम्ही अधिपतींना माया लावतो. आज या लढाईमध्ये आमचा विजय झाला आहे. आता तर आम्ही आज त्यांना तुम्हाला भेटण्यापासून थांबवले आणि लवकरच तुमचं लग्नसुद्धा मोडू. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिची वाट बघत असतात आणि थोड्याच वेळात ती घरी येते. ते दोघेजण तिला विचारत असतात की अधिपतींची भेट झाली का, तुमचं भांडण मिटलं का. पण अक्षरा रडतच म्हणते की भांडण मिटवण्यासाठी आधी भेट होणं तर गरजेचं आहे ना. दुसरीकडे अधिपती फोनची वाट बघत असतो. तो मनाशी म्हणत असतो की मास्तरीनबाई अजून किती दिवस तुम्ही असा राग मनात धरून ठेवणार आहात. निदान आता तरी आम्हाला फोन करा. आपण आपलं हे भांडण मिटवायला हवं. तुम्ही घरात नसल्यामुळे घरात सगळंच काही बिघडून गेलं आहे. आणि मग त्यानंतर तो असा विचार करू लागतो की जर मास्तरीनबाई स्वतः घर सोडून गेल्या आहेत तर त्यांनी स्वतःहून परत यायला हवं ना. आम्ही कशाला उगाच त्यांच्या मागं लागू. पण मग तो असा सुद्धा विचार करतो की आम्हाला आमचा इगो बाजूला ठेवायला हवा आणि मास्तरीनबाईंना घरात परत आणायला हवं. आणि मग त्यानंतर तो अक्षराला कॉल करायचं ठरवतो. दुसरीकडे अक्षरा रडतच आईबाबांना घडलेला सगळा प्रकार सांगत असते. अधिपती न भेटल्यामुळे ती खूप दुखावलेली असते आणि सतत रडत असते. त्यामुळे ते दोघेजण काळजीत पडतात. तर इकडे अधिपती अक्षराला कॉल करणारच असतो पण तितक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि अधिपतीला विचारू लागते की तुम्ही अजून का नाही झोपलात आणि कोणाला फोन करताय. आणि ते ऐकून अधिपती तिला सांगून टाकतो की आम्ही मास्तरीनबाईंनाच फोन करत होतो. आणि ते ऐकून भुवनेश्वरी घाबरते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा तिच्या आईबाबांना सांगते की आता मी आमचं भांडण मिटवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही. जे प्रयत्न करायचे आहेत ते अधिपतीच करतील. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला कॉल करण्याचं ठरवतो. त्यामुळे भुवनेश्वरी घाबरते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.